मागच्या 2 वर्षात देशभरातील वेगवेगळ्या कोर्टामध्ये वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या सुमारे 120 याचिका दाखल करण्यात आल्या। याच याचिकांच्या पार्श्वभूमीवर वक्फ कायद्यात बदल करणारं विधेयक आणलं गेलंय। जैन, शीख यांच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायांसह इतर धर्मांना वक्फ सारखे कायदे लागू होत नाही या आधारावर वक्फ कायद्यांच्या वैधतेला आव्हान देण्यात आलंय। पण काँग्रेसनं आणलेल्या या वक्फ कायद्यात नेमक्या अशा कोणत्या तरतुदी आहेत ते जाणून घेऊया। आज देशातील सर्वाधिक मालमत्ता ज्यांच्या नावे आहेत यात वक्फ बोर्डाचा भारतीय सैन्य आणि रेल्वे खात्यानंतर 3रा क्रमांक लागतो। महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या 31,716 मालमत्ता असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ 92,000 एकर जमिनीहून अधिक आहे। एकट्या मराठवाड्यात 60,000 एकर जमीन वक्फच्या मालकीची आहे। 1954च्या या कायद्याला 1995 साली काँग्रेसच्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने वक्फला अमर्याद अधिकार दिले। वक्फ बोर्ड कुणाच्या खासगी संपत्तीवर देखील दावा करू शकते। इतकंच नाही तर स्थावर सोबतच जंगम मालमत्तेवर देखील वक्फ बोर्ड दावा करू शकते। काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूतील तिरुचेंतुरोई गावातील 1500 वर्ष जुन्या मंदिरावर आणि संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाने दावा केला। आज तेथील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे। विरोधी पक्ष मुस्लिम मतांसाठी वक्फ कायद्यासारखा अन्यायी कायदा हिंदू जनतेवर थोपवत आहे। यामागे राजकीय सोबतच आर्थिक स्वार्थ देखील आहे आणि हीच बाब ओळखून केंद्र सरकारने या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। पण वक्फ कायद्यात केंद्र सरकारकडून प्रस्तावित असणाऱ्या अनेक बदलांवर टीका केली जाते। वक्फ कायद्यात जे बदल प्रस्तावित आहेत त्यामुळे दानधर्म या संकल्पनेचं महत्त्व कमी होत असून अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जात असल्याची टीका केली जात आहे। आता सरकार या कायद्यात नेमके कोणते बदल करणार आहे ते सुद्धा बघूया। आता वक्फच्या प्रत्येक संपत्तीची नोंद केंद्रीय पोर्टलवर करावी लागेल। हे विधेयक लागू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत वक्फ संपत्तीचे विवरण नोंदवावे लागेल। आधी सत्यता पडताळणीशिवाय कोणतीही जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची होणार नाही। यासाठी सरकार समिती गठीत करेल। वक्फ बोर्डाच्या संरचनेत आता महिलांचा देखील समावेश असेल, ज्यामुळे मुस्लिम महिलांना बोर्डाच्या प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळेल। वक्फ बोर्डाच्या मिळकतीतील पैशांचा उपयोग विधवा, घटस्फोटित महिला, अनाथ लोक आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा अशी देखील अट आहे। मात्र वक्फ कायद्यातील सुधारणांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत। विचारलेल्या प्रश्नांचे मंत्री महोदय उत्तर देत असताना प्रश्न विचारणारे विरोधी नेते चक्क झोपून गेले। इतर वेळी हिंदुत्वाचा जप करणारे उद्धव ठाकरे आणि इतर मंडळी आता मात्र एकही शब्द बोलायला तयार नाहीयेत। यावरून विरोधकांचा दुटप्पीपणा स्पष्ट होतोय।